नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे काल आपण निराळी आकृती ओळखा या घटकामधील नमुना प्रश्न पाहिले, त्याच घटकातील आपण आता स्वाध्याय पाहणार आहोत। यातले आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न पाहू। चला तर पहिला प्रश्न, पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या ए बी सी डी दाखवलेल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे, म्हणजे वेगळी आहे। त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा। ह्या ए बी आणि सी डी या जर 4ही आकृत्या पाहिल्या तर या आकृतीप्रमाणे जर बनवल्या, ह्या ए सारख्या जर सर्व आकृत्या बनवायच्या असतील तर या आकृतीला 90 अंशात असं फिरवावं लागेल, या आकृतीला 90 आणि 90 असं दोनदा 180 अंशात फिरवावं लागेल। तर या जर उभ्या केल्या तर आपल्याला दिसून येईल की प्रत्येक आकृतीमध्ये असं उजव्या बाजूला वरच्या बाजूला रंगवलेला वर्तुळ आहे, खालच्या बाजूला न रंगवलेला। या आकृतीत सुद्धा उजव्या बाजूला रंगवलेला, डाव्या खालच्या दिशेला न रंगवलेला। या आकृतीत सुद्धा उजव्या बाजूला वरच्या बाजूला रंगवलेला, खालच्या बाजूला न रंगवलेला। फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये वरच्या बाजूला पाहायला गेलं तर न रंगवलेला येतो इथं, जो की या 3ही आकृत्यांपेक्षा वेगळा पर्याय आहे। तर याचं उत्तर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक सी बरोबर। चला तर मग पुढील प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 2, यामध्ये घड्याळीसारख्या वर्तुळ दाखवले आहेत बघा, घड्याळीमध्ये काटे असतात तसे। सर्व ए बी सी डी 4ही आकृत्यांमध्ये पाहायला गेलं तर बाहेरच्या बाजूनं बाणाचे टोक आहेत। या काट्यांना, घड्याळीच्या काट्यांना बाहेरच्या बाजूने बाणाचे टोक आहेत, इथे 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 आणि इथे। तर पर्याय क्रमांक सी मध्ये पाहायला गेलं तर एका बाणाचं टोक, ॲरोचं टोक हे मधल्या बाजूला दिशेला गेलेलं आहे, म्हणजे वेगळी आकृती कोणती असेल तर पर्याय क्रमांक सी। तिसरा प्रश्न पाहू। या प्रश्नात पाहायला गेलं तर बघा, ए आकृतीमध्ये त्रिकोण दाखवला मध्यभागी आणि 3च वर्तुळ आहेत, 1 2 3। आकृती बी मध्ये चौकोन दाखवला, म्हणजे 4 बाजू असलेला, त्याच्या बाजूला 1 2 3च वर्तुळ दाखवलेत। पाहू, आकृती सी मध्ये चौकोन दाखवला आहे आणि 1 2 3 4 वर्तुळ दाखवलेत बाजूला। आणि डी मध्ये पंचकोन आहे, 5 बाजूंचा कोन, आणि याच्या बाजूला 1 2 3 4 5 वर्तुळे दाखवली आहेत। म्हणजे जेवढ्या बाजूंची आकृती ऐनमध्ये आहे तेवढेच वर्तुळ बाजूच्या साईडला काढलेले आहेत। फक्त बी आकृतीमध्ये चौकोनमध्ये असताना सुद्धा फक्त 3च वर्तुळ काढलेले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक बी ही निराळी आकृती आहे। पुढील प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 4, ए बी सी डी या 4ही आकृत्यांमध्ये पहा, ए मध्ये ही जी आकृती आहे, ही जी फिगर आहे, याच्यामध्ये 4 रेषा आहेत बघा, इकडून 2 आणि इकडून हे 3 आणि 4 रेषा। तसंच या बी मध्ये सुद्धा 4 रेषा आहेत। डी मध्ये इथं सुद्धा 3 आणि 2 अशा 5 रेषा झाल्या। सी मध्ये मात्र 1 2 3 4 रेषा आहेत, म्हणजे इथे 4 इथे 4 इथे 4, पहिल्या आकृतीत 4। तर डी मध्ये 5 रेषा दाखवलेल्या आहेत, म्हणजे वेगळा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक डी। चला तर पुढील प्रश्न पाहू। या 4ही आकृत्या प्रश्न क्रमांक 5 मधला काही गेस होते का पहा बरं तुम्ही, 2 सेकंद 5 सेकंद। ओके, पाहिलं। या ए बी सी डी 4ही आकृत्या पुन्हा एकदा पहा। या स्थितीत जशी आकृती आहे बी मध्ये, बीच्या स्थितीमध्ये जशी आकृती आहे का तशी आकृती आपण एची करून बघू, तिला आपण असं फिरू आणि अशा स्थितीत आणू
तर या दोन सारख्याच आकृत्या दिसतात, ए आणि बी. या डीला सुद्धा तुम्ही हे असं फिरवून पाहू आपण आणि अशा स्थितीत म्हणजे बीच्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करू. तर ही सुद्धा आकृती बी सारखीच दिसते, मात्र सी नावाची जी आकृती आहे, ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये हिला जर असं उभं केलं, असं जर केलं 90 अंशामध्ये, तर हिचा या आकृतीमध्ये हा जो भाग आहे, रेषा आहे, ती डाव्या बाजूला येते, इथे उजव्या बाजूला येते, इथे या आकृतीची उजव्या बाजूला, या आकृतीची उजव्या बाजूला येते. मात्र सीमध्ये ती डाव्या बाजूला येते. म्हणजे पर्याय क्रमांक सी ही निराळी आकृती आहे. चला तर मग पुढील प्रश्न गेस करा एक 5 सेकंदात. अगदी बरोबर. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. पहिल्या आकृतीत RUN, बीमध्ये सुद्धा RUN, सीमध्ये नाही आणि डीमध्ये RUN वेगवेगळ्या ठिकाणी दाखवलेले आहेत, तरी पण RUN आहेत. पर्याय क्रमांक सीमध्ये NKU हे पर्याय वेगळा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी ही निराळी आकृती आहे. चला पुढे 7वा प्रश्न पहा, गेस करा. ओके, बैलगाडी दाखवली, सायकल आहे बीमध्ये, सीमध्ये मात्र होडी आहे, होडी, आणि डीमध्ये रिक्षा आहे. ओके, तर हे तीनही पर्याय, हा पर्याय, हा पर्याय आणि हा पर्याय, तीनही आकृत्या अशा वाहनांच्या आहेत की या आपल्या रस्त्यावर चालतात. आणि हा पर्याय क्रमांक सी फक्त कुठे येतो, तो पाण्यावर चालणारी वाहन आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न क्रमांक 8वा. सोपे असतात प्रश्न, पण आपण कुठेतरी कन्फ्यूज होतो. चला, पर्याय क्रमांक 1 ABCD चारही पर्यायामध्ये नीट पहा. हा काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल्ड ट्रँगल. हा काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल्ड ट्रँगल. आणि हा सुद्धा राईट अँगल ट्रँगल काटकोन त्रिकोण आहे. मात्र पर्याय बीमध्ये हा लघुकोन त्रिकोण आहे. हा काय आहे, लघुकोन त्रिकोण आहे, म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. चला तर पुढे 9वा प्रश्न, 9th नंबर, क्वेश्चन नंबर 9. चला गेस करूया. ओके, पहा, या प्रश्नामध्ये नीट पाहायला गेलं तर हे अर्धवर्तुळ आहेत. अर्ध म्हणजे 1/4 आहेत, अर्धवर्तुळ नाही, ते 1/4 वर्तुळ आहेत. याच्या डाव्या बाजूला डॉट आहे आणि या सुद्धा अर्धवर्तुळांच्या डाव्या बाजूला डॉट आहे. या सुद्धा अर्धवर्तुळांच्या डाव्या बाजूला डॉट आहे. मात्र डीमध्ये या अर्धवर्तुळाच्या उजव्या बाजूला डॉट येतोय, म्हणजे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. निराळी आकृती पर्याय क्रमांक डी. चला तर मग आता शेवटचा प्रश्न, आजचा 10वा प्रश्न, लास्ट बट नॉट द लिस्ट. पाहून घ्या, पर्याय बरोबर आहे 1 2 3 4. ओके, 5 सेकंदामध्ये उत्तर येते आपलं. राईट. पहा, पर्याय क्रमांक ए हा, बी हा, सी आणि डी या चारही पर्यायांमध्ये नीट पाहायला गेलं 3-3 वर्तुळ दिलेले आहेत. एका मोठ्या वर्तुळाच्या मध्ये 3 वर्तुळ आहेत, प्रत्येक मोठ्या वर्तुळामध्ये 3 वर्तुळ आहेत. पण या आकृतीमध्ये हे 2 वर्तुळ आहेत का, हे 2 वर्तुळ एकमेकांमध्ये एम्बेडेड आहेत. इथं सुद्धा 2 वर्तुळ एम्बेडेड आहेत, इथं 2च वर्तुळ आहेत. मात्र या डीमध्ये हे तीनही वर्तुळ एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, एम्बेडेड आहेत. म्हणजे पहा, पर्याय क्रमांक डी ही निराळी आकृती आहे. चला तर मग इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.